आमच्या गावातल्या महिलांनी हॉस्पिटलमध्ये जायचे सोडले होते. कारण आमच्या गावामध्ये एक अशी नर्स आली होती जी गर्भाशय नसलेल्या महिलांना प्रेग्नेंट करत होती. आणि आत्तापर्यंत तिने 100पेक्षा जास्त महिलांना प्रेग्नेंट केले होते. आणि त्यांना स्वतःची मुलंसुद्धा झाली. पण कसे हे ऐकून तुम्हालासुद्धा धक्का बसेल. एक दिवस त्या नर्सचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी तिच्या घरात लपून बसले. आणि त्यानंतर मी जे काही पाहिले ते पाहून मी जोरात किंचाळले. कारण तिथे माझे नाव डॉक्टर किरण आहे. मी पुण्यासारख्या शहरात एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये गायकॉनॉलॉजिस्ट आहे. या माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आईवडिलांनी मला खूप साथ दिली आणि खूप मदतसुद्धा केली. माझा जन्म देहूजवळच्या एका खेडेगावात झाला. तिथेच मी शाळा शिकले. माझ्या उच्च शिक्षणासाठी माझ्या वडिलांना त्यांची जमीन विकावी लागली. त्यामुळे आम्ही पुणे शहरात आलो. माझ्या वडिलांच्या आईने म्हणजे माझ्या आजीने मरताना बाबांकडून वचन घेतले होते की माझ्या नातीला डॉक्टर बनव. आणि ह्या वचनाला पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांनी आपली जमीन विकली होती आणि माझ्या मोठमोठ्या फीज भरत होते. माझे आईवडील माझ्यासाठी जे करत होते त्याची जाणीव मला होती. त्यांनी माझ्यासाठी जे काही केले होते कदाचित त्याच्याशिवाय मी कधीच इथपर्यंत पोहोचू शकले नसते. त्यामुळे मी हॉस्पिटलमधून घरी जाताच त्यांची विचारपूस करायचे आणि त्यांचा आशीर्वाद घेत होते. आणि त्यानंतर आईला मदत करू लागत होते. मी तर जेवणसुद्धा त्यांच्यासोबतच करत होते. मला एवढे मोठे शिक्षण देऊन आणि डॉक्टर बनवण्यामागे त्यांचे एकच स्वप्न होते. ते म्हणजे मी आमच्या खेडेगावातल्या आजारी व्यक्तींचा फ्रीमध्ये उपचार करावा. आईवडिलांच्या इच्छेखातर मी असे करणे चालूसुद्धा केले होते. ज्या दिवशी मी माझ्या गावी जाऊन गरीब आजारी व्यक्तींचा उपचार करत होते तेव्हा गाववाले माझ्या आईवडिलांना खूप सारे आशीर्वाद देत होते. तेव्हा मला वाटत होते की माझे कष्ट कामी आले. जास्त करून गावातल्या महिला मुलं होण्यासाठी उपचार घेत होत्या आणि मी त्यांचा उपचार खूप चांगल्या प्रकारे करत होते. ज्या महिला वांज होत्या त्यांचा तर उपचार करणे शक्य नव्हते. पण ज्या महिलांना थोडीफार समस्या होती मी त्यांचा उपचार करणे सुरू करत होते. काही दिवसातच माझे लग्न झाले आणि मला माझ्या नवऱ्याच्या घरी जावे लागले. आता मी प्रत्येक महिन्याला एक वेळ गावामध्ये कॅम्प लावत होते जिथे मी आणि माझे पती दिवसभर आजारी व्यक्तींचा उपचार करत होतो. कधीकधी 1-2 डॉक्टरसुद्धा आमच्या मदतीसाठी येत होते. तिथे फक्त माझ्या गावातले व्यक्ती नाही तर आजूबाजूच्या गावातील व्यक्तीसुद्धा उपचार घेण्यासाठी येत होते. हे सर्व माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे झाले होते. माझ्या आईवडिलांचा मृत्यू माझ्यासाठी खूपच मोठा धक्का होता. एका क्षणासाठी माझे जीवन थांबले होते. कितीतरी महिने मी स्वतःला सांभाळण्याचे प्रयत्न करत होते. त्याच दिवसांमध्ये माझ्या पतीला अमेरिकामध्ये स्पेशलायझेशनसाठी जाण्याची संधी मिळाली होती आणि नाईलाजाने मला सुद्धा त्यांच्यासोबत जाणे भाग पडले. माझ्या आईवडिलांचे वचन माझ्या लक्षात आले होते. आपल्या गावातल्या गरीब आजारी व्यक्तींचा उपचार करण्यात कोणतीच कसर सोडू नकोस. त्यामुळे अमेरिकेला जाण्याअगोदर मी गाववाल्यांना म्हणाले होते की माझी मैत्रीण डॉक्टर दर्शनाकडून तुम्ही फ्रीमध्ये उपचार करून घेऊ शकता. मी विचार केला होता की मी माझ्या मैत्रिणीला दर्शनाला प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तींचा उपचार करण्यासाठी पैसे पाठवत जाईल. हे सगळं ठरवून आम्ही दोघे अमेरिकेला आलो. तिथेच आमचे 5 वर्ष निघून गेले. नवऱ्याचे म्हणणे होते की आता बाकीचे आयुष्य आपण इथेच काढू कारण आमच्या मुलांचे फ्युचर इथेच घडेल. पण माझे म्हणणे होते की इथे खूपच काबिल डॉक्टर्स आहेत पण आपल्या देशाला आपली गरज आहे. आपल्याला आपल्या देशात परत जायला हवे. मग आम्ही 6 वर्षानंतर आपल्या भारतात परत आलो. इथे आल्यानंतर खूप काही बदलले होते. आम्ही दोघांनी एका हॉस्पिटलमध्ये जॉब करणे सुरू केले. एक दिवस माझ्याजवळ एक महिला उपचार घेण्यासाठी आली होती. मी तिला तिच्याबद्दल विचारले. तेव्हा माहिती पडले की ती माझ्या वडिलांची चुलत पुतणी होती आणि तिचे लहानपण आमच्याच गावामध्ये गेले होते. मी तिला पाहून आश्चर्यचकित झाले होते कारण माझ्या लक्षात आले होते की आम्ही दोघी लहानपणी एकमेकांसोबत खेळत होतो. खूप वर्षांनंतर मला आपल्या माणसाला पाहून खूप आनंद झाला होता. ती पुण्यातच राहत होती. तिचे नाव रश्मी होते. तिचे लग्न होऊन 4 वर्ष झाले होते पण आजपर्यंत तिला मूल झाले नव्हते. मी तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या काही टेस्ट केल्या. रिपोर्ट आले तेव्हा मला खूप दुःख झाले कारण रश्मीच्या गर्भाशयाला ट्यूमर होता आणि हा ट्यूमर मागच्या 4 वर्षांपासून तिच्या पोटात वाढत होता. जर त्या ट्यूमरला लवकर काढले नाही तर त्यांचे रूपांतर जीवघेण्या कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकत होते. मी रश्मीला सगळं काही सांगून टाकले आणि तिला सावधान केले आणि म्हणाले की तुला उपचार घ्यावेच लागतील आणि तुझ्या गर्भाशयाला लवकरात लवकर काढावेच लागेल.
ती बिचारी माझ्याजवळ खूप रडली होती. म्हणाली, जर असे झाले तर मी कधीच आई होऊ शकणार नाही. पण तिचा जीव वाचवणे खूप गरजेचे होते. आम्ही रश्मीचे ऑपरेशन करून गर्भाशय पिशवी काढली आणि ती कायमची वांझ झाली. मला खूपच दुःख होत होते, पण यासाठी मी काहीच करू शकत नव्हते. रश्मीला भेटल्यानंतर मला माझ्या गावाची आठवण झाली होती आणि नंतर मी त्या डॉक्टरला भेटायला गेले, जिला मी या गावातल्या व्यक्तींचा फ्रीमध्ये उपचार करायला सांगितला होता. डॉक्टर दर्शना तिथे नव्हत्या, म्हणून तिथे जाऊन डॉक्टर दर्शनाला मी फोन केला. तेव्हा तिने मला एक हैराण करून टाकणारी गोष्ट सांगितली. म्हणाली की तू गेल्यानंतर 1 वर्षापर्यंत तुझ्या गावातले लोक उपचारासाठी येत होते. हळूहळू जसे वर्ष वाढत होते त्यानंतर कोणतीच महिला उपचारासाठी येत नव्हती. ही खूप हैराण करणारी गोष्ट होती. कारण गावातल्या महिलांनी मुलांना जन्म देणे सोडून दिले होते का? का त्यांना डॉक्टरजवळ येण्याची काही गरजच नव्हती? मग मी विचार केला की मी गावाला चक्कर मारून येईल, म्हणजे प्रकरण नक्की काय आहे ते कळेल. पण मी माझ्या रुटीनमध्ये एवढी व्यस्त झाले होते की मला वेळच भेटला नाही. ही गोष्ट 2 वर्षांनंतरची आहे. मला एक दिवस अचानक रस्त्यामध्ये रश्मी आपल्या नवऱ्यासोबत जाताना दिसली. तिच्याजवळ 1 वर्षांचं बाळसुद्धा होतं. मी हैराण होऊन विचार केला की ही तर मुलाला जन्म देऊ शकत नाही, मग तिच्याजवळ बाळ कसे काय आले? मग माझ्या डोक्यात आले की असे पण होऊ शकते की तिने बाळाला दत्तक घेतले असेल. रश्मी मला भेटल्यानंतर खूप खुश झाली आणि तिने मला जबरदस्ती तिच्या घरी नेले. चहापाणी झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तिला गप्पा मारता मारता विचारले की रश्मी, तू या बाळाला कुणाकडून दत्तक घेतले? तुझ्या कोणत्या बहीण भावाकडून घेतले का? रश्मी म्हणाली, अगं मी का दत्तक घेईल हे बाळ? हे माझे स्वतःचे बाळ आहे, माझे सख्खे बाळ आहे. रश्मीचे हे बोलणे ऐकून मी तर हक्काबक्का झाले होते. रश्मीला काय झाले होते? तिचे डोके तर ठिकाणावर होते ना. मी म्हणाले, रश्मी, तुझे गर्भाशय मीच काढले आहे, मग तू एका मुलाला जन्म कशी देऊ शकते? माझे बोलणे ऐकून ती हसायला लागली आणि म्हणाली, अगं हीच गोष्ट आहे. जेव्हा तू माझ्या गर्भाशयाचे ऑपरेशन केले तेव्हा माझे जीवनच अंधारात गेल्यासारखे झाले होते. 1 वर्षा अगोदर आम्ही आपल्या गावामध्ये लग्नासाठी गेलो होतो. तेव्हा तिथे गेल्यानंतर माझे तर जीवनच बदलले. कारण तिथे कळाले की त्या गावात एक नर्स आहे, जिचे नाव सुनीता आहे. ती नर्स गर्भाशय नसलेल्या महिलांना सुद्धा प्रेग्नेंट करते. या अगोदरसुद्धा तिने कितीतरी महिलांना प्रेग्नेंट केले आहे. त्यामुळे गावामध्ये एकसुद्धा महिला वांझ नाही. रश्मीचे हे बोलणे ऐकून माझे तोंड उघडे ते उघडेच राहिले. मी हैराण होऊन म्हणाले, एक वांझ महिला कसे काय मुलाला जन्म देऊ शकते, जिचे गर्भाशय काढले आहे? रश्मी, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. मेडिकल सायन्समध्ये असे होणे अशक्य आहे. रश्मी म्हणाली, ताई, मी तर अडाणी आहे. मला तुमच्या डॉक्टरी अभ्यासाचे काहीच माहिती नाही. मला तर एवढेच माहिती आहे, ती नर्स वांझ महिलांना प्रेग्नेंट करते आणि ती शपथ घेऊन म्हणते की 100% ते बाळ त्याच्या आईवडिलांचे सख्खे बाळ असते. मी म्हणाले, असे पण होऊ शकते की तुला त्या नर्सने कुठून तरी बाळ आणून दिले असेल आणि तुला म्हणाली असेल हे बाळ तुझे आहे. पण रश्मी तर माझे बोलणे मान्य करायलाच तयार नव्हती. म्हणाली की ताई, हे माझे सख्खे बाळ आहे. मी दुःखी होऊन रश्मीकडे पाहिले. कोणीतरी नर्स तिला वेडं बनवत होती आणि ती बनलीसुद्धा. असे कसे होऊ शकेल की ज्या महिलेचे गर्भाशय काढले आहे ती एका मुलाला जन्म कशी देऊ शकते? नक्कीच त्या नर्सने हिला कोणाचे तरी बाळ दिले असेल. पण रश्मी तर हट्ट करून बसली होती. म्हणाली की ती गर्भवती झाली होती आणि तिने स्वतः बाळाला जन्म दिला आहे. आणि मी कोणत्याच परिस्थितीमध्ये तिचे बोलणे मानायला तयार नव्हते. मी तिच्यासारखी अडाणी असते तर डोळे झाकून तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता. पण मी एक प्रसिद्ध डॉक्टर होते आणि मला माहिती होते की एक वांझ महिला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलाला जन्म देऊ शकत नाही. मी कोणता तरी बहाणा करून गुपचूप रश्मीचा आणि तिच्या बाळाचा केस कापले, म्हणजे जाऊन त्यांचा DNA टेस्ट करेल, म्हणजे त्यामुळे कळेल की ते बाळ तिचे स्वतःचे आहे की नाही. रश्मीने सांगितले होते की त्या नर्सने तिचा उपचार करण्यासाठी तिच्याकडून पूर्ण 5 लाख रुपये घेतले होते. मी हॉस्पिटलला जाताच त्यांचे सॅम्पल DNA साठी पाठवले. रिपोर्ट येईपर्यंत मी खूप बेचैन झाले होते. मला माहिती होते की ते बाळ रश्मीचे असूच शकत नाही. त्यामुळेच मी पुरावा घेऊन तिच्याकडे जाणार होते. पण जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा मी दंग राहिले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी सारखे सारखे ते रिपोर्ट पाहत होते की माझ्याकडून काही बघण्यात चूक तर होत नाही ना. पण असे काहीच नव्हते. माझ्या वाचण्यात कोणती चूक झाली नव्हती. म्हणजे हा कोणता चमत्कार होता का?
नंतर लक्षात आले की रश्मी म्हणत होती त्या नर्सने 100पेक्षा जास्त वांज महिलांना प्रेग्नेंट केले आहे. म्हणजे हा कोणता चमत्कार तर असू शकत नाही. हे तर काहीतरी वेगळे प्रकरण होते. मी गर्वात होते की रश्मीला पुरावा दाखवून सत्य सांगेल की हे बाळ तिचे नाही. पण माझा सगळा गर्व एका झटक्यात गळाला आणि मी विचारात पडले की हे कसे काय होऊ शकते. मी रोजच हा विचार करत होते की गर्भाशय नसलेली महिला कशी काय मुलाला जन्म देऊ शकते. ती नर्स महिलांना कोणत्या प्रकारे गरोदर बनवत होती. तिची पद्धत नेमकी कोणती होती. मला स्वतःला या प्रकरणात पडायलाच पाहिजे. याच्या मुळापर्यंत मला जायलाच पाहिजे. मी 1 दिवसाची सुट्टी घेतली आणि गावाला जाण्यासाठी माझे सामान पॅक केले. माझ्यासोबत माझी मुलंसुद्धा होती. कारण ते खूप दिवसापासून म्हणत होते की मम्मी आम्हाला गाव पाहायचे आहे. तिथे आम्ही गेलो तर सगळे लोक आम्हाला पाहून खूप खुश झाले होते. खरं तर मी तिथल्या सुनीता नर्सला भेटायला गेले होते. त्यामुळे मी गप्पा मारता मारता माझ्या नातेवाईकांना विचारले की मी ऐकले आहे की इथे कोणती तरी नर्स राहत आहे जी गर्भाशय नसलेल्या महिलांना प्रेग्नेंट करते. हे सत्य आहे का. तेव्हा माझे नातेवाईक म्हणाले की हो, हे सत्य आहे. ती खूप हुशार नर्स आहे. ज्या महिलांमध्ये खराबी असते ती त्या महिलेचा उपचार करते आणि नंतर त्यांना गरोदर बनवते. आजपर्यंत तिने 100पेक्षा जास्त महिलांना गरोदर केले आहे. इथे आमच्या गावामधल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या सुद्धा महिला उपचार घेण्यासाठी येतात. त्यांनी हॉस्पिटलला जाणेच सोडून दिले आहे. सगळे याच नर्स जवळ येतात. मी म्हणाले मला कोणी त्या नर्ससोबत भेट घडवून देईल का. मला त्यांना भेटायचे आहे. तिथला एक माणूस मला त्या नर्सच्या घरी घेऊन गेला. पण तिच्या घराला कुलूप लावले होते. मग मी शेजारच्या महिलांना विचारले की इथल्या नर्स कुठे गेले आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या की सुनीता नर्स आत्ताच 10 मिनिटांपूर्वी कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी गावाच्या बाहेर गेल्या आहेत. मला संशय आला की तिला नक्कीच माझी इथे येण्याची बातमी कळाली असेल. म्हणून ती इथून निघून गेली असेल. म्हणजे ती माझा सामना करू शकणार नाही. मी त्या शेजारच्या महिलांना विचारले की सुनीता नर्सला माहिती होते का या गावात एक डॉक्टर आली आहे. ती महिला हसून म्हणाली, ताई या नर्सलाच काय तर संपूर्ण गावाला माहिती आहे की शहरातून डॉक्टर बनून एका जमीनदारची मुलगी आली आहे. आता तर मला पूर्ण विश्वास बसला की नक्कीच ती नर्स माझी येण्याची बातमी ऐकून गावामधून फरार झाली असेल. मी 3-4 दिवस त्या गावामध्ये राहिले. पण ती नर्स काही गावामध्ये आली नाही. गावामधल्या साध्या सरळ भोळ्या भावड्या लोकांचा ब्रेनवॉश करणे मला खूप अवघड झाले होते. म्हणून मी नाराज होऊन परत शहरात आले. कारण त्या नर्सची वाट पाहण्यात इकडे माझ्या कामाचे नुकसान होत होते. मला सारखे सारखे शहरातून फोन येत होते. मी विचार केला की परत कधीतरी त्या नर्सला भेटू. शहरात येताच मी माझ्या कामात बिझी झाले. एक दिवस माझ्या कॉलनीमधील एक महिला माझ्याजवळ आली. तिचे नाव प्रिया होते. तिची स्थितीसुद्धा रश्मीसारखीच होती. तिच्या गर्भाशयामध्ये ट्यूमर होता. त्यामुळे तिचे गर्भाशय तिच्या शरीरापासून काढले होते. एक स्त्री तिच्या संसारामध्ये स्वतःच्या मुलांमुळे पूर्णत्वाला येते. तिच्या जीवनातील सगळ्यात मोठे ध्येय मुलं होणेच असते. जर कोणत्या स्त्रीकडून हा हक्क कोणी काढून घेतला तर त्या बिचारीचे आयुष्य न जगण्यासारखेच होऊन जाते. जी स्त्री आई होऊ शकत नाही त्यांना या जगात माहिती नाही कोणाकोणाकडून काय काय टोमणे ऐकायला मिळतात. प्रियाचे सुद्धा हेच हाल होते आणि ती माझ्यापुढे रडत होती. काही दिवसांनंतर मी घरातून हॉस्पिटलला जायला निघाले. तेव्हा प्रियासुद्धा बाहेर बॅग घेऊन निघाली होती. मी तिला आवाज देऊन म्हणाले, प्रिया तू एवढ्या घाईघाईत सकाळी सकाळी कुठे निघाली आहेस. सर्व ठीक तर आहे ना. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, डॉक्टर मॅडम आमच्या घरी काम करणाऱ्या बाईने मला सांगितले की एका गावात एक नर्स गर्भाशय नसलेल्या महिलांना प्रेग्नेंट करते. मी त्याच गावामध्ये चालले आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते. प्रियासुद्धा तिथे चालली होती. अचानक माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी तिला म्हणाले, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. पण तू कोणालाच हे सांगणार नाही की मी सुद्धा एक डॉक्टर आहे. तू त्या नर्सला सांग की मी तुझी बहीण आहे. प्रिया हैराण होऊन माझ्याकडे पाहत होती. मग ती म्हणाली, ठीक आहे, मला कोणतीच अडचण नाही. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. मी तिकडे जाण्याचा निर्णय यासाठी घेतला होता की मला माहिती होते जर मी डॉक्टर म्हणून गावामध्ये गेले असते तर ती नर्स परत फरार झाली असती. त्यामुळे तिला भेटण्याचा हा चांगला मार्ग होता की माझी ओळख लपवून तिला भेटावे. आम्ही दोघी गावाकडे निघालो. मी माझा चेहरा लपवला होता कारण गावातले लोक मला ओळखू शकणार नाही. आम्ही दोघी सरळ त्या नर्सच्या घरी गेलो. तिथे काही महिला एक एक करून रूममध्ये जात होत्या. मी आमचा नंबर येण्याची वाट पाहिली आणि जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा मी प्रियाला आत जाण्याचा इशारा केला आणि मी स्वतः तिच्यासोबत गेले. समोरच एका नर्सच्या युनिफॉर्ममध्ये एक स्त्री बसली होती
जिचे वय साधारण 30 वर्ष असेल. प्रियाने तिला स्वतःबद्दल सांगितले. तिचे ऐकून ती नर्स म्हणाली, ही काही इतकी मोठी गोष्ट नाही. लवकरच तुम्हाला तुमचे मूल होईल. पण यासाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च येईल. जर तुम्हाला मान्य असेल तर सांगा. प्रिया लगेच म्हणाली, जेवढे पैसे तुम्ही सांगाल मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुम्ही मला सांगा की मला काय केले पाहिजे. ती नर्स दिसायलाच खूप हुशार आणि चालाक दिसत होती. ती नर्स म्हणाली की यामध्ये अशी खास पद्धत काहीच नाही. फक्त 2 महिने लगातार तुम्हाला तुमचा उपचार करायचा आहे. 2 महिन्यांनंतर तुम्ही गरोदर व्हाल आणि 9 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाला जन्म देऊ शकाल. प्रिया तर नर्सचे बोलणे ऐकून खूपच खुश झाली. पण मी तर पहिल्यापासूनच त्या नर्सच्या संशयात पडले होते आणि मी अजूनच दंग झाले होते. कारण तिचे बोलणे मान्य करण्यासारखेच नव्हते की असे कसे होऊ शकते की 2 महिन्यांनंतर कोणतीही महिला गरोदर होईल, आणि जी अशी महिला जिच्याजवळ गर्भाशयच नाही. नॉर्मल आणि ठीक महिलाबद्दल सुद्धा आम्ही डॉक्टर्स इतक्या विश्वासाने सांगू शकत नाही की त्या महिला 2 महिन्यात गर्भवती राहतील. पण ही नर्स खूपच विश्वासाने सांगत होती. मग मी त्या नर्सला विचारले, काय गॅरंटी आहे? ती नर्स म्हणाली, मला 10 वर्ष झाली आहेत. स्त्रियांना गरोदर करते आणि 3 वर्षांपासून वांज स्त्रियांवर उपचार करते. मी तिला दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही वांज महिलांवर उपचार करण्याचा कोर्स कोणत्या हॉस्पिटलमधून केला आहे? ती माझा प्रश्न ऐकून काही क्षणासाठी घाबरली आणि म्हणाली, मॅडम, जर तुम्हाला माझ्या कामाविषयी संशय आहे तर तुम्ही इथून निघून जा आणि दुसरीकडून उपचार घ्या. या गावामध्ये आणि आसपासच्या गावात सगळ्या महिला माझ्यामुळे आपल्या मुलांसोबत खेळू शकतात. तुम्हाला पाहिजे तर कोणाचे सुद्धा DNA टेस्ट करून घ्या. तुम्हाला त्यांचे स्वतःचे सख्खेच मूल भेटेल. मला वाटते की तुमची इच्छा नाही की तुमच्या बहिणीला मूल व्हावे. त्यामुळेच तुम्ही संशय घेताय. जे संशय घेतात ते संपूर्ण आयुष्य रिकाम्या हातानेच राहतात. तिचे एवढे सगळे बोलणे ऐकून प्रिया घाबरली आणि म्हणाली, नाही नाही, मला तुमच्यावर कोणत्याच प्रकारचा संशय नाही. हे घ्या 1 लाख रुपये ॲडव्हान्स. मला काही बोलण्याची संधीच मिळाली नाही, कारण प्रियाने पटकन आपल्या पर्समधून पैसे काढून नर्सच्या हातात दिले होते आणि त्या नर्सने प्रियाची टेस्ट करण्यासाठी तिच्या दंडातून रक्त घेतले आणि 3 दिवसांनंतर तिला भेटायला सांगितले. आम्ही दोघे बाहेर आलो तर मी प्रियाला म्हणाले, प्रिया, तू इतक्या लवकर तिच्या बोलण्यात कशी काय आलीस? थोडी अजून चौकशी केल्यानंतर तिला पैसे द्यायचे होते. प्रिया मला म्हणाली, डॉक्टर मॅडम, माझ्याजवळ पैशांची काहीच कमी नाही. फक्त माझ्याजवळ काही नाही तर ते माझे स्वतःचे मूल. मला तर माझे स्वतःचेच मूल पाहिजे आणि मी सगळ्या प्रकारच्या डॉक्टरांकडे जाऊन पाहिले आहे. तुमच्या समोरच त्याचा रिझल्ट आहे. आता एकदा त्या नर्सवर सुद्धा मला विश्वास ठेवू द्या. मी त्या नर्सचे घर बारकाईने पाहिले होते. ते घर 2 खोल्यांचे घर होते. त्या घराच्या बाहेर एक छोटे अंगण होते आणि एका बाजूला किचन आणि वॉशरूम. ती नर्स ज्या खोलीत बसली होती फक्त तिथेच मला काही थोड्या प्रमाणात औषध गोळ्या ठेवलेल्या दिसल्या होत्या. पण त्या तर साधारण आजाराच्या, म्हणजे सर्दी, ताप, थंडी, खोकला वगैरेची औषधी होती. गरोदरपणात जी औषधी वापरली जातात ती मला कुठेच दिसली नव्हती. मग तिने रक्ताची टेस्ट का केली? तिने फक्त दाखवण्यासाठी रक्ताची टेस्ट केली होती का? मला तर प्रियावर खूप राग येत होता. तिने जर एवढ्या लवकर पैसे दिले नसते तर मी त्या नर्ससोबत गप्पा मारता मारता तिच्याकडून थोडीफार माहिती काढून घेतली असती. अजून काही नाही तर तिच्याकडून तिची डिग्री दाखवायला सांगितली असती. पण यामध्ये बिचारी प्रियाची काहीच चूक नव्हती. ती बिचारी तर बाळाच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती. लोकांच्या टोमण्यांच्या त्रासातून माणूस कोणता ना कोणता निर्णय घेण्यासाठी मजबूर होतोच. मी हा विचार केला होता की फक्त खेडेगावातल्याच बायका साध्या, सरळ आणि लोकांच्या बोलण्यात फसणाऱ्या असतात. पण प्रियासारखी शिकलेली बाईसुद्धा असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत होती. आणि हीच गोष्ट मी जेव्हा तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, प्लीज डॉक्टर किरण, मी कोणतेही चुकीचे काम करत नाही आहे. मी कोणत्या पंडिताजवळ जंतरमंतर करण्यासाठी तर नाही जात ना, किंवा कोणत्या देवऋषाकडे तर नाही ना जात. एका नर्सजवळच तर आली आहे. प्रियासोबत बोलण्यात काहीच अर्थ नव्हता, त्यामुळे मी गप्प बसले. पण मी विचार केला होता की 3 दिवसांनंतर मी परत प्रियासोबत इथे येईल. पण या अगोदरच मला एक महत्त्वाची कॉन्फरन्समध्ये मीटिंगसाठी बाहेरच्या देशात जावे लागले. तिथे मला 7 महिन्यांची इंटर्नशिप करायची एक संधी मिळाली. मी त्या संधीचा फायदा घेतला. त्या दरम्यान मी प्रियाला मेसेज करून पाठवला होता की मी येईपर्यंत तू त्या नर्सकडे जाऊ नकोस. तिने माझे ऐकले नाही. काही महिन्यानंतर तिने आपला फोटो मला पाठवला. तो फोटो पाहून मी आश्चर्यचकित झाले, कारण त्या फोटोमध्ये तिचे पोट वाढले होते आणि तिची तब्येतसुद्धा झाली होती. असे कसे होऊ शकते? तिचे पोट पाहूनच ती गरोदर दिसत होती.
तिने मला एका हॉस्पिटलचे रिपोर्टसुद्धा पाठवले, ज्यामध्ये ती गरोदर दाखवत होती. मी तर डोके पकडून खालीच बसले. हे कसे शक्य होऊ शकते? ती नर्स नक्की काय खेळ खेळत होती? मला हे जाणून घ्यायचे होते की ती महिलांना गरोदर कसे काय करते. 1 महिन्यानंतर प्रियाने मला तिच्या बाळाचा फोटो पाठवला. DNA रिपोर्टसुद्धा पाठवले. तिचा व्हॉईस मेसेज आला होता, ज्यामध्ये ती म्हणाली होती, "डॉक्टर मॅडम, तुमच्या समाधानासाठी DNA टेस्ट केली, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की हे माझे स्वतःचे मूल आहे." मी लवकरच भारतात जाण्याची तयारी सुरू केली. काहीतरी नक्कीच खूप चुकीचे होत होते, ज्याला थांबवणे खूपच गरजेचे होते. एक डॉक्टर होण्याच्या नात्याने माझे कर्तव्य होते की त्या नर्सचे सत्य जगासमोर आणावे. यावेळेस मी त्या नर्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी प्रियासोबत गेले होते तेव्हा माझा चेहरा लपवला होता, कारण मला तिथे कोणी ओळखावे नाही म्हणून. आता मी विचार केला होता की गावाला तर मी तोंड झाकून जाईल, पण तिच्या घरात तोंड उघडून जाईल, कारण ती मला ओळखत नव्हती. मी तिला जाऊन 2 लाख रुपये दिले आणि म्हणाले, "मला मूल होत नाही." तेव्हा ती मला म्हणाली, "तू काळजी करू नकोस, मी तुझा उपचार करेल. तू लवकरच एका मुलाची आई होशील." माझे रक्त घेऊन तिने मला 3 दिवसांनंतर यायला सांगितले. जेव्हा मी 3 दिवसांनंतर गेले तेव्हा तिने मला एका हॉस्पिटलचा ॲड्रेस लिहून दिला आणि म्हणाली, "मी माझ्या पतीबरोबर जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये काही टेस्ट करायच्या. या टेस्ट माझ्या आणि माझ्या पतीच्या असतात. तेव्हाच मी तुला एक औषध देईल." मी म्हणाले, "ठीक आहे." जेव्हा मी या टेस्टवर लक्ष दिले तेव्हा माझा अंदाज बिलकुल खरा ठरला. माझ्या पतीला सर्व काही सांगितले की ती नर्स गावातल्या महिलांसोबत काय करते. माझे सर्व बोलणे ऐकून माझे पती म्हणाले की तसं तर मी हृदयाचा डॉक्टर आहे, पण ही गोष्ट तर मला हैराण करत आहे की ती महिलांना असे कोणते औषध देते की त्या महिला लगेच गर्भवती राहतात. तू असे कर, प्रियाजवळून माहिती घे. होऊ शकते की तिच्याजवळ औषधांचे कव्हर असतील, हॉस्पिटलमध्ये गेली असेल तर टेस्ट केलेले रिपोर्ट असतील. मी तर वांज नव्हते, त्यामुळे ही आयडिया चांगली होती की मी प्रियाला विचारावे. मी प्रियाला फोन केला आणि तिला विचारले की त्या नर्सने तुला जे औषध दिले होते त्या औषधाचे नाव तू मला व्हॉट्सअप कर. तेव्हा प्रिया म्हणाली की त्या औषधाचे नाव तर मला माहिती नाही, कारण ती गोल देसी औषध होते, जे तिने एका कागदाच्या पॅकेटमध्ये दिले होते. मी हैराण झाले. गोल देसी औषध? प्रिया म्हणाली, "हो, ते एक वेगळे औषध होते आणि प्रत्येक आठवड्याला जेव्हा मी नर्सजवळ जायचे तेव्हा ती सुद्धा तिच्या जवळचे औषध खायला देत होती, पण त्याचे रॅपर तिच्याजवळच असायचे." मग मी विचारले, "तुझी डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये झाली का?" प्रिया म्हणाली, "नाही, त्या नर्सने माझी डिलिव्हरी केली. मोठे ऑपरेशन झाले होते. मी तर बेशुद्ध होते. त्या हॉस्पिटलमध्ये मी रेग्युलर महिन्याला चेकअप करण्यासाठी जात होते." तिचे हे बोलणे ऐकून माझा संशय खरा ठरत होता. मी प्रियाला तिचे रिपोर्ट्स वगैरेचे फोटो पाठवायला सांगितले. मी तिच्या रिपोर्टसोबत मिळतीजुळती रिपोर्ट बनवून त्याची प्रिंट काढली आणि दुसऱ्याच दिवशी त्या नर्सजवळ रिपोर्ट दाखवण्यासाठी गेले. त्या नर्सने माझे रिपोर्ट पाहिले आणि म्हणाली, "ठीक आहे, आजपासून मी तुझे औषध सुरू करते. तुला प्रत्येक आठवड्याला माझ्याजवळ यायला लागेल आणि प्रत्येक महिन्याला या हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट कराव्या लागतील. जेव्हा तुझी डेट जवळ येईल तेव्हा मी तुला सांगेन." तिने मला गोळ्यांचे पाकिट दिले आणि सोबतच कपाटातून एक औषध काढले. मी पटकन त्या औषधाचे नाव वाचले आणि माझ्या डोक्यात ठेवले आणि घरी येऊन सगळ्यात पहिल्यांदा मी त्या देशी गोळ्यांचे लिबर्टीमध्ये टेस्ट केल्या. तर हे जाणून दंग झाले की त्या कोणत्या गरोदर राहण्याच्या गोळ्या नव्हत्या, तर ताकदीच्या देसी गोळ्या होत्या, ज्याच्यामुळे वजन खूपच लवकर वाढते. हे काम झाल्यानंतर मी त्या नर्सच्या हातात ज्या गोळ्या पाहिल्या होत्या त्याचे सर्च करायला चालू केले, तर त्या गोळ्या बॉडी फॅट वाढवण्याच्या गोळ्या होत्या. आता सगळा खेळ माझ्या लक्षात आला होता की ती गर्भाशय नसताना महिलांना प्रेग्नेंट कशी करत होती. जेव्हा मी रश्मीच्या बाळाची DNA टेस्ट केली होती तेव्हा मी हे पाहून हैराण झाले होते की तो खरंच तिचा स्वतःचा मुलगा आहे, कारण त्यांचे DNA टेस्ट मॅच झाले होते. एक डॉक्टर होण्याच्या नात्याने मला हे माहिती होते की आज सायन्स इतके पुढे गेले आहे की मुलं नसणाऱ्या लोकांना सुद्धा मुलं होतात. त्या एका पद्धतीला IVF म्हणतात, ज्यामध्ये पुरुषाचे स्पर्म आणि महिलेचे बीज अंड घेऊन त्याला मिळवले जाते आणि एक एम्ब्रिओ बनवून लॅबमध्ये त्याचा रिसर्च केला जातो आणि पूर्ण 9 महिन्यानंतर या पद्धतीने मुलं जन्माला येतात. त्या मुलांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. दुसरी पद्धत सुरोगसी आहे, ज्यामध्ये हे होते की एम्ब्रिओ कोणत्या दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते आणि ती महिला गरोदर राहून मुलाला जन्म देते आणि ती एक सरोगेट आई म्हटली जाते. पण त्या मुलाचे आईबाप तेच असतात ज्यांच्याकडून स्पर्म घेऊन एम्ब्रिओ बनवले जाते. रश्मीच्या मुलाचे रिपोर्ट पाहून मला समजले होते की त्या नर्सने नक्कीच या 2 पद्धतींपैकी एक पद्धत वापरून तिला प्रेग्नेंट केले असेल.
भारतात खूप साऱ्या शहरांमध्ये IVFचे सेंटर झाले आहेत. म्हणूनच मी खूप हैराण झाले होते की एकटी नर्स हे सर्व कसे काय करू शकते. सगळ्यात महत्त्वाचा माझा हा प्रश्न होता की ती महिलांना गरोदर कशी काय करत होती. खरं सांगायचं तर मला सुरुवातीपासूनच माझ्या मनात गोंधळ होता की ठीक आहे, ती महिलांना प्रेग्नेंट करते, पण हे तर शक्य होते की बिना गर्भाशयाची कोणतीही महिला प्रेग्नेंट राहते. आणि याच कारणामुळे माझा संशय वाढला की काहीतरी गडबड नक्कीच आहे. हे प्रकरण इतकं सरळ नाही आहे जेवढं मला दिसत होतं. मला गरोदर राहण्याचे रहस्य जाणून घ्यायचे होते. तर मी पहिल्याच दिवशी त्या नर्सचा चेहरा जगासमोर आणला असता आणि सगळ्यांना तिचे सत्य सांगितले असते. त्यामुळेच मी प्रियासोबत जाण्याचा विचार केला होता. पण मी जेवढं या प्रकरणाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते तितकीच मला माहिती मिळत गेली. त्यानंतर मला बाहेर जायला लागले. जेव्हा प्रियालासुद्धा मूल झालं तेव्हा मला घाई करावी लागली. त्यामुळेच मी स्वतः त्या नर्सजवळ गेले. ती ज्या टेस्ट लिहून देत होती त्या वांजपणाच्या होत्या. त्यामुळे माहिती पडत होते की तिच्याजवळ जी महिला येते ती खरंच वांज आहे की नाही. या खेळात ती एकटी सहभागी नव्हती, तर पूर्णच्या पूर्ण हॉस्पिटल तिच्यासोबत होते. दिसायला तर ती एक मॅटर्निटी हॉस्पिटल होते, पण खरं तर ते एक IVFचे सेंटर होते. शिकलेली सवरलेली माणसं तर आनंदाने IVF करून घेतात, पण त्यांची संख्या खूपच कमी असते. दुसऱ्या बाजूने सरोगसीला काही धर्मांमध्ये गैरकायदेशीर सांगितले गेले आहे. त्यामुळे काही लोक हे काम करायला घाबरतात. सरोगसी किंवा IVF दोन्ही पद्धतीने खूपच खर्च येतो, जो मिडल क्लास माणूस करू शकत नाही. हॉस्पिटलवाल्यांनी कमाईसाठी त्या नर्सला गावाकडे पाठवले होते, म्हणजे ती वांज महिलांना आपला शिकार करेल आणि त्यांच्याकडून आपली खूप सारी कमाई करू शकेल. गावातल्या लोकांजवळ आपल्या जमिनी असतात, त्यामुळे स्वतःची मुलं होण्यासाठी त्यांना 8-10 लाख रुपये जमा करायला लागतात. मग कोणी आपली जनावरं विकतात, कोणी आपल्या जमिनी विकतात आणि अशा प्रकारे गावातली लोक त्यांच्या जाळ्यात फसतात. गावातल्या लोकांना जर मुलं जन्म घालण्याच्या पद्धती सांगितल्या असत्या तर त्यांनी कधीच मान्य केल्या नसत्या आणि त्यांनी कधीच मुलांना जन्म दिला नसता. त्यामुळेच या सगळ्याचा फायदा यामध्येच होता की ती सगळ्या महिलांना याच धोक्यात ठेवत होती की त्या गरोदर आहेत. काही खास औषधे त्या महिलांना ती नर्स देत होती, ज्यामुळे त्यांची तब्येत होत होती. आणि या व्यतिरिक्त अजून ती काही औषध देत होती, ज्यामुळे त्या महिलांना वाटत होते की त्या खरंच गरोदर आहेत. त्या औषधांमुळे त्यांना उलट्या आणि चक्कर येत होते. प्रत्येक महिन्याला त्या हॉस्पिटलला जात होत्या, म्हणजे त्यांना विश्वास होत होता की खरंच त्या गरोदर आहेत. हॉस्पिटलवाले नवरा बायकोकडून स्पर्म घेऊन IVFच्या माध्यमातून किंवा सरोगसीच्या माध्यमातून यांची मुलं जन्माला घालत होते आणि 9 महिन्यानंतर त्या महिलेला बेशुद्ध करून तिच्या पोटाचे छोटे ऑपरेशन केले जात होते. त्यामुळे तिला कळत नव्हते की ती नर्सच तिला तिचे मूल आणून देत होती आणि नंतर म्हणत होती की हे औषध खाऊन तुझे पोट हळूहळू कमी होईल. हे लोक कायदेशीर काम बेकायदेशीर पद्धतीने करून आणि लोकांना धोका देऊन करत होते. त्यामुळे ते सगळे पकडले गेले आणि त्यांचे रहस्य उघडले गेले. त्या नर्ससोबतच हॉस्पिटलमधले सगळे ग्रुप जे जे यामध्ये सहभागी होते त्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आणि हॉस्पिटलला सील केले. या सगळ्यांना जेल झाली. मागच्या 3 वर्षापासून हे काम चालू होते आणि शेवटी माझ्यामुळे हा फ्रॉड बंद झाला. माणसांना लोभात इतके पुढे नाही गेले पाहिजे की कायदेशीर आणि बेकायदेशीर याचा विसर पडेल. या सगळ्या लोकांनी तेच केले होते. जास्त कमाईच्या लोभात येऊन त्यांनी गरिबांना फसवले होते आणि त्यांचा फायदा करून घेतला होता. ते सर्व लोक आता तुरुंगात होते. त्यांचे आयुष्य बर्बाद झाले होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा लोभ करणे खूप वाईट असते. दुसऱ्यांना धोक्याचा बळी करून जेव्हा सत्य जगासमोर येते तेव्हा अशा पद्धतीने कमाई करणारा माणूस स्वतःच्याच नजरेत पडतो, जो कधीच मान वर करून जगू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि RP मराठी स्टोरीजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.